नमस्कार. आज आपण कोहळ्याचे म्हणजे जो लाल भोपळा आपण म्हणतो तर त्याचे गोड पराठे आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण ते साजूक तुपासोबतसुद्धा खाऊ शकतो. अतिशय पौष्टिक आणि चवीला अतिशय छान असे हे कोहळ्याचे जे पराठे आहेत तर ते तयार होतात. त्यासाठी आपल्याला जवळजवळ हे 1-1.5 पाव कोहळं आहे तर त्याची साल पाट काढून आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये 1 वाटी गूळ घातलेला आहे आणि हे सगळं आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. पाणी घालण्याची आवश्यकता नाही आहे, कारण भोपळ्याला पाणी सुटते आणि त्यामध्ये गूळ छान वितळला जातो. आता या ठिकाणी भोपळा शिजलेला आहे. आता गुळाचं जे पाणी झालेलं आहे ते आपण गाळून घ्यायचं आहे, कारण थोडा कचरा वगैरे गुळामध्ये असू शकतो. आणि ह्या ज्या फोडी आहेत तर ह्या आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. आणि त्यामध्ये आपल्याला आवश्यक तेवढी कणिक आपल्याला घालायची आहे. पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि थोडीशी सैलसरच अशी ही कणिक भिजवायची आहे. खूप घट्ट करायची नाही. त्यामुळे भरपूर असा कोहळा जो आहे तर त्यामध्ये राहतो आणि चवीला त्यामुळे ते अतिशय सुंदर असे हे लागतात. तर या ठिकाणी आपण गुळाचं पाणी आणि ते आधी कोहळ्याचा जे गर होता तो आपण कणकेमध्ये मिक्स करून घेतलेला आहे. तर सुरुवातीला मी 2 वाट्या जी आहे तर ती कणिक टाकलेली आहे. आणि आवश्यक वाटली तर आपण थोडी कणिक यामध्ये घालायची आहे. थोडं बेसन या ठिकाणी घातलं तरीसुद्धा चालेल, कारण ते अजून चवीला छान लागतात. पण या ठिकाणी मी फक्त कणकेचा वापर केलेला आहे. अतिशय कमी साहित्यामध्ये आणि अतिशय पौष्टिक असे पराठे तयार होतात. म्हणजे जे आपण भोपळा म्हणतो तर त्याची भाजी वगैरे विशेषतः मुलांना आवडत नाही आणि त्याचे फायदे भरपूर असल्यामुळे आपण या पद्धतीने ते मुलांना करून देऊ शकतो. आता शाळा सुरू होणार आहेत तर अशा वेळेला आपण कोहळ्याचे पराठे जे आहेत तर ते जर दिले तर छान नरमही राहतात ते आणि पौष्टिकसुद्धा राहतात. शेंगदाण्याच्या चटणीसोबत वगैरेसुद्धा आपण हे देऊ शकतो. अशा पद्धतीने आपला हा गोळा मळून झालेला आहे आणि कणकेच्या साहाय्याने आपण आता हे पराठा जो आहे तो लाटून घेणार आहोत. तर याचे आतमध्ये तेल लावून मी असे 2 पूड केलेले आहे. आणि छान पद्धतीने आपल्याला ते लाटून घ्यायचे आहे आणि खूप पातळ असे हे करायचे नाही आहे. थोडेसे मीडियम पोळीपेक्षा थोडेसे जाड असे हे पराठे करायचे आहे. त्यामुळे अतिशय म्हणजे सुंदर असे मऊ वगैरे राहतात. आणि जेव्हा आपण हा पराठा शेकतो तर त्यावेळेला खूप गॅस आपल्याला मोठा करायचा नाही आहे, कारण त्यामध्ये गूळ असल्यामुळे लवकर जळण्याची शक्यता राहते आणि त्यामुळे आपला पराठा आतून कच्चाच राहील. त्यासाठी आपल्याला थोडा मीडियम गॅसवरच हे भाजून घ्यायचे आहे. तर अगदी अर्धा चमचा मी दोन्ही बाजूनी तेल टाकलेलं आहे. आणि या ठिकाणी मी अजून एक टीप देऊ इच्छिते की आपण जेव्हा पराठा हा टाकतो त्यावेळेला दोन्ही बाजूनी थोडासा म्हणजे होऊ द्यायचं आहे, शेकून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला तेल टाकायचं आहे. सुरुवातीलाच आपण तेल जर टाकलं तर तेल त्याला जास्त लागतं आणि तो थोडासा कच्चा राहण्याची सुद्धा शक्यता असते. छान पद्धतीने आपण छान असे चट्टे पडलेले आहेत. असं मंद आचेवर आपल्याला शेकून घ्यायचे आहे. थोडा वेळ लागतो पण अतिशय सुंदर असे हे पराठे तयार होतात. तर आता आपण हे एका ट्रेमध्ये काढून घेतलेले आहे. अशा पद्धतीने आपल्याला इकडे पराठा लाटत जायचा आहे आणि इकडे शेकत जायचं आहे. आणि झटपट आणि अतिशय कमी साहित्यात, घरच्या साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होणारी आहे.
आणि या भोपळ्याचे खूप असे फायदे आपल्याला आहेत. म्हणजे त्यामुळे इम्युनिटी वाढते, त्याचसोबत ब्लड शुगर, कोलेस्ट्रॉल हे सुद्धा नियंत्रित करण्यासाठी त्याची मदत होते. त्याचसोबत यामध्ये झिंक आहे, व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात आढळतं. त्यामुळे जे आपले मोसमी आजार असतात, छोटे मोठे आजार असतात, तर ते दूर करण्यासाठी त्याची मदत होते. आणि पचायलासुद्धा ते चांगले आहे. पाचनतंत्र ते मजबूत करते आणि झोप येण्यासाठी सुद्धा ते फायदेशीर आहे. असे हे आपल्या कद्दू, याला म्हणतात कोणी कोणी कद्दू, तर ह्या कद्दूचे आपल्याला भरपूर असे फायदे आहेत. आणि तिच्या बियासुद्धा अतिशय पौष्टिक अशा असतात. तर गूळ आणि तेल, त्याचसोबत कणिक आणि दूध, भोपळा, तर अतिशय पौष्टिक असे आपले हे पराठे आहेत. आणि मुलांना खूप आवडतात. अतिशय जास्त गोडही नाही आहेत हे, असे मध्यम गोड असे हे पराठे तयार होतात. आणि काय सुंदर कलर त्या कद्दूचा, म्हणजे भोपळ्याचा आपला शिजल्यानंतर येतो. अगदी गोल्डन असा कलर येतो. तर अशी माझी ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. धन्यवाद.